पण अनेक कामं जशी मी या रत्नागिरीमध्ये करून दाखवली तशी पुढच्या 2 महिन्यामध्ये एकही खड्डा रत्नागिरी शहरामध्ये होणार नाही हे देखील पालकमंत्री रत्नागिरी आता रस्ता म्हटला की डांबराचा विषय येतो, थोडंसं बरं केलं. ज्या लोकांना 4 वेळा जनतेला डांबर पासले त्याच्यात मला काही बोलायचं नाही. त्याच्यासाठी 2-2 तास शेकडो लोक थांबतात, त्यांचं ऐकायचं. की ज्यांना 4 वेळा घरी पाठवलं त्यांचं ऐकायचं. हे कधीतरी आपण देखील ठरवून घेण्याची आवश्यकता आहे. मी कोणाला बोलून मोठं करत नाही, परंतु ज्या पद्धतीनं वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करण्याची पद्धत ही महाराष्ट्राच्या स्तरावर राजकारणामध्ये निर्माण झाली, मला कधी कधी असं वाटत होतं की ही प्रथा रत्नागिरीमध्ये येणार आहे. पण काही लोकांनी वैयक्तिक पातळीवर येऊन देखील टीका करण्याची प्रथा सुरू केली. शेवटी मी थोडा संयमी आहे की समोरच्यावर जास्त टीका करत नाही आणि जे राजकीय संपलेले आहेत त्यांना नाव घेऊन मोठं देखील करत नाही. माझी नाव ही तुमच्याशी जोडलेली आहे. 2004ला जेव्हा विधानसभेवर मी गेलो त्यावेळी मला न बघता रत्नागिरी शहराच्या लोकांनी 4-4.5 हजाराचं मताधिक्य दिलं. दुसऱ्या वेळी देखील 4-4.5 हजाराचं मताधिक्य दिलं. तिसऱ्या वेळी मला 9,000चं मताधिक्य दिलं. चौथ्या वेळी मला 9,000चं मताधिक्य दिलं. आणि मागच्या निवडणुकीला अनेकांनी देव पाण्यात मिळून गेले होते तरी देखील रत्नागिरी शहरातल्या लोकांनी मला 3,000चं मताधिक्य दिलं. एवढं प्रेम रत्नागिरी शहरातले लोक माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर करतात. त्याच्यामुळे टीकेला उत्तर देणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.